नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आज रिलीज झाला आहे एक मराठी सिनेमा, ज्या सिनेमाचं नाव आहे ऑल इज वेल. ऑलमोस्ट 2.25 तासाचा हा सिनेमा आहे आणि इंटरव्हल आणि सगळं धरून 2.5 ते पावणे 3 तास तुम्हाला थिएटरमध्ये स्पेंड करायला लागतील. आता हा सिनेमा तेवढा बत आहे का? चला तर या व्हिडिओमध्ये एकदा बघून घेऊया. मंडळी, ऑनलाईन बद्दल बोलायचं झालं तर गोष्ट आहे 3 मित्रांचं, असं नाही बोलला, 3 स्ट्रेंजर्सची, जे मुंबईत वेगवेगळ्या कारणांमुळे येतात आणि मग त्या कारणांमुळे आल्यानंतर, आणि नुसतं वेगवेगळ्या कारणांमुळे नाही तर वेगवेगळ्या शहरांमधनं सुद्धा येतात महाराष्ट्राच्या. म्हणजे एक जण मालेगावमधनं येतोय, एक नागपूरमधनं येतोय, एक गोव्यावरनं येतोय. आणि मग काही सिक्वेन्सेस किंवा काही योगायोग असे घडतात की हे तिघं एकमेकांबरोबर कोलाईड होतात आणि त्यानंतर या मेसमधनं हे तिघं बाहेर कसे पडणार याच्यावर आधारित ही कथा आहे. म्हणजे एक रॉबरीची गोष्ट आहे. मग सयाजी शिंदे सराचे बिल्डर असोसिएशनचं एक आहे, त्याच्यात हे त्या सयाजी शिंदे सरांच्या जाळ्यातनं कसे बाहेर पडणार हे तिघं, याच्यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे. आता हा सिनेमा आहे तो फुल ऑफ योगायोग. म्हणजे आपण प्रियदर्शन यांचे सिनेमे मध्यंतरी आपण कॉलेजमध्ये असताना बघितले होते. फॉर एक्झाम्पल दे दनादन असेल, कट्टा मिठा असेल किंवा अनेक असे त्यांचे त्यावेळेचे मूवीज. तो हे योगायोग आपल्याला पटवून देणं की 3 लोकांच्या नशिबात एकच गोष्ट घडतेय आणि ज्याच्यात लॉजिक नाहीये, ज्याच्यात फक्त मॅजिक आहे. सो या सिनेमाच्या बाबतीत मी म्हणेन की हा सिनेमा तुम्हाला पार्ट्स मध्ये नक्कीच एंटरटेन करतो, त्याच्यात काही दुमत नाहीये. बट तो ECG सारखा आहे. मध्येच खाली जातो सिनेमा, मध्येच वर येतो, मध्येच खाली जातो, मध्येच वर येतो. आणि प्रेडिक्टेबल पण होतात गोष्टी, की तुम्हाला कळतं की आता पुढे काय होणार आहे किंवा पुढे काय घडणार आहे. डायलॉग्स ओके आहेत. हा सिनेमा कशा तरला असेल तर या कलाकारांच्या अभिनयामुळे. म्हणजे या जे 3 स्तंभ आहेत या सिनेमाचे, ते म्हणजे अभिनय बेर्डे, प्रियदर्शन जाधव आणि रोहित यांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. अजूनही खूप लंबी चौडी स्टारकास्ट आहे. म्हणजे नक्षत्र आंबेडकर, सयाजी शिंदे सर, त्यांच्याबद्दल तर काय बोलायचं बाबा. पाठक अभिजित चव्हाण, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, अजून पण मी खूप नावं मिस करत असेल, दिशा काटकर, अजून मी जे काय नावं मिस केली त्याच्यासाठी क्षमा असावी. सो अभिनय प्रत्येकाचा चांगला आहे. फक्त ते जे योगायोगांचा जो एक गुंता आहे ना, ते कन्व्हिक्शन कुठेतरी कमी पडतं आणि त्याच्यामुळे हा सिनेमा इकडे कनेक्ट होत नाही. नो डाऊट हा सिनेमा तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पार्ट्स मध्ये नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल, पण थ्रू आउट हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये तरी एन्जॉय करू शकणार नाही. म्हणजे जसं प्रियदर्शन यांच्याच सिनेमांचं दे दनादन आणि सगळं जे झालं होतं की थिएटरमध्ये हे सिनेमे चालले नाहीत पण OTTवर लोक बघतात बाबा, तसं या सिनेमाचं होऊ शकतं. तसेही या सिनेमाचे लिमिटेड शो टायमिंग्स आहेत. सो कदाचित आत्ता तुम्हाला ते बघायला नाही मिळणार. मी मराठी सिनेमाला तर रेट करत नाही. मी फक्त तुम्हाला सांगू शकतो की हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा की OTTवर येण्याची वाट बघा. तो या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की पॉसिबल नाहीये, कारण खूपच कमी शोज आहेत. आणि हा जॉनर आत्ता लोकांची ती मेंटॅलिटी आहे का त्याच्याबद्दल पण शंका आहे की थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च करून हा जॉनर बघण्याची. मे बी उद्या जेव्हा हा सिनेमा OTTवर येईल तेव्हा हे लोक बघतील हा सिनेमा, बट आत्ता तरी माहिती नाही. जरा बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचा प्रवास खडतर वाटतोय. गाणी या सिनेमाची चांगली आहेत. म्हणजे चिनार महेश सरांनी ही गाणी केलेली आहेत. जिंदगी हे गाणं चांगलं आहे. बाकी योगेश जाधव सरांचं डिरेक्शन आहे ते सुद्धा आहे, चांगलं आहे. बट थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा का बघावा? ऑल इज रिअली वेल का असं का आपण म्हणावं आणि ऑल इज नॉट वेल अबाउट मराठी इंडस्ट्री असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय. तो बघूया. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का? आणि जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.